हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती रिझल्ट संदर्भात जी काही नवीन अपडेट आलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, जवळपास 11.5 लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी तलाठी भरतीमध्ये परीक्षा दिलेली होती। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते। छाननीनंतर 4,466 जागांसाठी 10,41,713 एवढे अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्यात आली। त्यानंतर 6 जानेवारी रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती। तर बघा मित्रांनो, तुमची जी फायनल रिस्पॉन्स शीट होती तर ती पण जाहीर झालेली होती। त्यानंतर तुमची नॉर्मलायझेशन म्हणजेच गुणवत्ता यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे। म्हणजे तुमची तलाठी भरतीची जवळपास सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा असा राहिलेला आहे की तुमचा जो तलाठी भरतीचे फायनल मेरिट लिस्ट आहे ती कधीपर्यंत जाहीर होईल आणि तुम्हाला नियुक्ती पत्र कधीपर्यंत भेटू शकतात याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तलाठी निवड यादी आठवडाभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात। येत्या आठवड्याभरात मित्रांनो तुमचा तलाठी भरतीचा 100% निकाल लागणार आहे आणि तुमचे जे नियुक्ती पत्र तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो ती आहे 26 जानेवारीला। तर बघा, 26 जानेवारीला नियुक्ती पत्र मिळण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो। तुम्हाला 26 जानेवारीला नियुक्ती पत्र भेटू शकते। त्यानंतर बघा, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। जात संवर्ग न्याय व जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्ती पत्रे मिळू शकतील। येत्या 26 जानेवारीला ही नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे। निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली। भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्ध पातळीवर केले आहे। निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची जिल्हानिहाय तयार होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल। रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे। हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे। ही यादी केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल। म्हणजेच मित्रांनो, तुमचा फक्त 23 जिल्ह्यांची अंतिम निकालाची यादी जाहीर होईल। या आठवडाभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे, असे भूमी अभिलेखच्या सरिता नरके यांनी सांगितलेलं आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या रिझल्ट संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती। लवकरच मित्रांनो तुमचा निकाल लागणार आहे। येत्या आठवडाभरात मित्रांनो तुमची अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही निवड यादी जाहीर झाली की सर्वात प्रथम मित्रांनो मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकून तुम्हाला ही अपडेट देणारच आहे। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन पण ऑल वरती प्रेस करा, जेणेकरून रिझल्ट लागला की सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला अपडेट भेटेल। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।